रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आज आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील. गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील डाकोर नावाच्या गावामध्ये जगदीश शर्मा नावाचा 75 वर्षीय गृहस्थ आपल्या 2 विवाहित मुलांसह राहत होता. जगदीश शर्मा याला 2 मुले, मोठ्याचे नाव होते विजय तर लहान मुलाचे नाव होते अजय. अजय याने गुजरातमधीलच चोळ नावाच्या गावातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. तिच्या सौंदर्यावर तो भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न केले. पण मनीषा चंचल स्वभावाची होती. लग्न झाल्यानंतर गृहस्थीकडे लक्ष देण्यापेक्षा फोनवर गप्पा मारण्यात तिचा वेळ जात होता असे. तिच्या कानाला कायम फोन लागलेला असे. मनीषा ही स्वभावाने बोलकी होती. तसे तिचा सासरा म्हणजे जगदीश शर्मा ही बोलकाच होता. त्यामुळे थोड्या दिवसात त्यांचे सूत जुळले. आता तो घरामध्ये मनीषाचेच कौतुक करू लागला. तिच्या प्रत्येक कृतीचं कौतुक करण्यात तो अग्रेसर असायचा. सुरुवातीला घरातील लोकांना याचे काही वाटले नव्हते. ते सहजतेनेच ही बाब मनावर घेत असत. पण कालांतराने जगदीशचे मनीषाबरोबरचे वागणे व बोलणे सर्वांना खटू लागले होते. पण तो ज्येष्ठ म्हणून प्रत्येकजण गप्प होता. मनीषा जात्यात सुंदर लग्नानंतर तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. त्यात तिचं बोलणंही अगळपगळ होतं. कोणी परिचयाचे असो वा नसो ती सर्वांशी बोलताना अगळपगळ बोलायची. घरच्या मंडळींना तिचं असं वागणं खटकत असायचं. पण सासरा जगदीश मात्र तिच्यावर जाम खुश होता. मनीषाला कोणी काय बोललं की जगदीश बोलणाऱ्यावर गुरगुर करायचा. कालांतराने सासरा जगदीश आणि सून मनीषा यांचं सूत इतकं जमलं की विजय आणि अजय हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले की मनीषा आणि जगदीश एका खोलीत एकांतात बोलत बसायचे. नंतर तर दोघे एका खोलीत गप्पा गोष्टी करत करत हळूच त्या खोलीचं दार आतून बंद करून घ्यायला लागले. सासऱ्याचं आणि सुनेचं हे तरेवाईक वागणं घरातील सर्वांना अचंबित करत होतं. पण सासऱ्याच्या दहशतीपायी कोणी काहीच बोलत नव्हते. अजय आणि विजय यांनी मनीषा आणि जगदीश यांच्या वागण्या बोलण्याबद्दल जगदीशला अप्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न केला. शेजारी पाजारी असं तसं बोलतात या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. पण जगदीशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. लोकांना चांगले बघवले जात नाही, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका असा सल्ला जगदीशने मुलांना दिला. दिवाळीची धावपळ. सणांचा कालावधी संपल्यानंतर मनीषा आपल्या घरी म्हणजे माहेरी चोळ गावी जाण्याची लहर आली. आपल्या कपड्यांची बॅग भरून मनीषा माहेरी निघून गेली. माहेरी ती एकटीच होती. तरी ती का जाते हे विचारण्याची कोणाची अगदी नवऱ्याची म्हणजे अजयची हिंमत झाली नाही. मनीषा आदल्या दिवशी माहेरी गेली आणि दुसऱ्या दिवशी जगदीश शर्मा अचानक गायब झाला. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जगदीशची गैरहजेरी कुणाला जाणवली नाही. पण तिसऱ्या दिवशी जगदीश घरी न परतल्याने घरातील सर्वजण चिंतित झाले. जगदीश मनीषाचा हितचिंतक असल्याने कदाचित जगदीश मनीषाबरोबरच तिच्या गावाला गेला असेल असे सर्वांना वाटतले होते. पण तिसऱ्या दिवशी मनीषा सासरला आली. मग जगदीश गेला कुठे? 4 दिवसानंतर जगदीशच्या मोठ्या मुलाने पोलीस ठाण्यात जगदीश अचानक गायब झाल्याची तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी 2 दिवस वाट पाहिली आणि नंतर तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी तपासादरम्यान जगदीशच्या कुटुंबातील सर्वांचे जबाब नोंदवले. शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, जगदीशच्या मित्रपरिवाराचे, सासरचे वगैरे सर्वांचे जबाब नोंदवले आणि नोंदवले गेलेले सर्वांचे जबाब पडताळण्यास सुरुवात केली. जबाबाची पडताळणी करताना जगदीश शर्मा यांचा मोठा मुलगा विजय शर्मा याचा जबाब पोलिसांना शोध पथकाला खटकला. त्या जबाबात विजयने त्यांच्या लहान भाऊजाईवर म्हणजे अजयच्या बायकोवर मनीषावर शंका व्यक्त केली होती. त्यामुळे
पोलिसांनी विजयवर लक्ष केंद्रित केले. त्याला विश्वासात घेऊन मनीषाबद्दलचे संशय का व्यक्त केली अशी विचारणा केली. तेव्हा जगदीश आणि मनीषा यांचे नाते सासरा सुनेचे असताना ते दोघे मित्रमैत्रिणीप्रमाणे वागतात असे सांगितले. मनीषाकडे अंगुली निर्देश झाल्याने आणि जगदीशही मनीषानंतर गायब झाल्याने मला संशय असल्याचे विजयीने सांगितल्यामुळे तपास अधिकाऱ्याने मनीषाला कळू न देता तिचे माहेर गाठले. चोळ या गावी मनीषाच्या घरी पोलीस पोचले असता घराला कुलूप लावलेले दिसले. तपास पथकाने सखोल तपास केला असता ते घर गेल्या काही महिन्यापासून बंद आहे. त्या घराच्या दरवाजाला लावलेल्या कुलपाची चावी कुणाजवळच नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष व कायद्याच्या चौकटीत पंचनामा केला. पंचासमक्ष त्या घराचे दरवाजाला लावलेले कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच प्रचंड दुर्गंधी जाणवली. नाकाला रुमाल गुंडाळून पोलीस घरात जाताच त्यांना जगदीशाचा मृतदेह आढळून आला. तेव्हा जगदीशच्या मोठ्या मुलाने म्हणजे विजयने मनीषावर व्यक्त केलेला संशय खरा ठरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जगदीशच्या मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. रिपोर्ट हाती येताच पोलीस सतर्क झाले. जगदीशाचे गुप्तांग छाटले होते आणि त्याच्या डोक्यावर प्रहार करण्यात आले होते. जगदीश शर्मा याचा मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती येताच पोलिसांची सुई मनीषावर स्थिरावली. मनीषाने तिच्या जबाबात जगदीश यांच्या गायब होण्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे नमूद केले होते. पण जगदीश यांचा मृतदेह मनीषाच्या माहेरच्या घरी बंद घरात सापडला होता हे कसे, हे पोलिसांना या प्रश्नावर मनीषा निरुत्तर झाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी मनीषाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान सुरुवातीला मी त्या गावची नाहीच अशी अज्ञभिज्ञतेची भूमिका तिने घेतली. पण चौकशी अधिकाऱ्याने मनीषावर सतत प्रश्नाचा बडीमार करताच तिने तोंड उघडले आणि भयानक सत्य बाहेर आले. मनीषा लग्न करून जगदीश शर्मा यांच्या घरी आल्यापासून तिचे आणि तिच्या सासऱ्याचे म्हणजे जगदीश शर्मा यांचे सूत जुळले होते. आपल्या नवऱ्याशी म्हणजे अजयशी मनीषा जितकी लाडीवाळपणे बोलत नव्हती तेवढी लाडीवाळपणे ती आपल्या सासऱ्यांसोबत बोलत होती. जगदीशचे हातपाय दाबून देणे, सर्वांगाची मालिश करून देणे हे नित्याचेच झाले होते. एका खोलीत एकांतात बोलणे, बोलता बोलता त्या खोलीचा दरवाजा बंद करून दोघांचे शारीरिक संबंध सुरू झाले होते. मनीषा सासऱ्याची म्हणजे जगदीशची शारीरिक भूक भागवायला लागल्याने मनीषा जे मागेल ते सासरा तिला आणून देत असायचा. मनीषा कामंद तर आहेच, पण त्यापेक्षा 75 वर्ष वयाचा जगदीश शर्माही कामंद असल्याने एकमेकांशी शारीरिक भूक भागवायला ते दोघे प्राधान्य देत असत. दरम्यान मोबाईलच्या माध्यमातून एक तरुण्याबांड युवकाशी मनीषाचे संबंध आले. सासरा जगदीश 75 वर्षाचा आणि मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात आलेला तो तरुण 30 वर्षाचा. त्यामुळे जगदीशकडे दुर्लक्ष आणि त्या तरुणाकडे एकाक्ष अशी स्थिती निर्माण झाली. तरण्याबांड तरुणाच्या शरीर संबंधाची आस लागलेल्या मनीषाला आता 75 वर्षाच्या जगदीशचा अडथळा जाणू लागला होता. जगदीश मनीषाला मागेल तेवढे पैसे देत असे, पण त्याला अडचणीत आणण्यासाठी व तरण्याबांड तरुणाबरोबर पळून जाण्यासाठी मनीषाने जगदीशकडे 2 लाख रुपयाची मागणी केली होती. तेव्हा एवढे पैसे माझ्याजवळ नाहीत असे सांगताच मनीषा जगदीशला टाळू लागली, पण तो काही तिचा नाद सोडायला तयार नव्हता. जगदीशला पडद्याआड केल्याशिवाय तरण्याबांड मित्राचा शारीरिक सुपभोग घेणे आपणास अशक्य असल्याने तिच्या लक्षात आल्याने तिने जगदीशला संपवण्याचा निर्णय घेतला. जगदीशबरोबर मनसोक्त आनंद घेण्याची कल्पना मनीषाने जगदीशबरोबर मांडली. त्यासाठी आपण दोघे माहेरी घरी थांबू आणि मनसोक्त शारीरिक सुख उपभोगू असे सांगितले. जगदीशला जे ते हवेच होते. त्याने मनीषाच्या प्लॅनला लगेच होकार दिला.
ते दोघे घरच्यांना कसलीही कल्पना न देता अचानक गायब झाले. मनीषाबरोबर जगदीशही तिच्या माहेरच्या घरी म्हणजे चोळ गावाला आला. घरी फक्त मनीषा आणि जगदीशच होता. त्या रात्री दोघे शरीरसुख घेण्यासाठी एकमेकांच्या शेजारी झोपले. मनीषाचं शरीरसुख घेण्यासाठी जगदीश उतावीळ झाला होता. तो आनंदात तिच्याजवळ झोपला असतानाच मनीषाने सोबत ठेवलेल्या धारदार शस्त्राने जगदीशचे उत्तेजित लिंग कापून टाकले. त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. मनीषा एवढ्यावर थांबली नाही, तर तिने प्राणघातक शस्त्राने जगदीशच्या मस्तकावर दमदार प्रहार केला. त्यात त्याची प्राणज्योत माळवली. हे सर्व मनीषाने अतिशय थंड डोक्याने केले. जमिनीवर पडलेले रक्त पुसले. रक्ताने भरलेले आपले कपडे बदलले. त्या धारदार शस्त्राने देवीदासचे लिंग छाटले. ते शस्त्र आणि ज्या प्राणघातक हत्याराने जगदीशच्या डोक्यावर प्रहार केला ते हत्यार बरोबर घेऊन मनीषा घराबाहेर पडली. घराला बाहेरून कुलूप लावले आणि ती आपल्या सासरी परतली. काही झाले नाही असा आणत ती पूर्वीसारखी घरात वावरत होती. हे सर्व मनीषाने तपास अधिकाऱ्यांना सांगितले आणि तिच्या हा कबुली जबाब शब्दबद्ध आणि कॅमेरा बंद झाल्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला गजाआड करण्यात आले. तर अशा प्रकारे ह्या घटनेचा शेवट झाला. तर अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.